आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं हे जवळपास 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचं हे वसतिगृह आहे आणि या वसतिगृहावरती आपण पाहू शकतो पुरेशा सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपण पाहतो की या आंदोलनाचा आजचा हा 12वा दिवस आहे आणि यातल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, वसतिगृहात राहण्यासंदर्भातला जो काही GR आहे तो रद्द करण्यात यावा, त्यासोबतच पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, त्यासोबत इतर ज्या काही सुविधा आहेत त्या राबवल्या जाव्या, या मागणीसाठी 12 दिवसांपासून हे विद्यार्थी उपोषण करतायत। सरकारसोबत देखील आज या विद्यार्थ्यांची बैठक आहे। या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवली जाणार आहे। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा उचलला। त्यासोबतच काल देखील आमदार रोहित पवार हे देखील या आंदोलनस्थळी येऊन या विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि आंदोलनाची पुढची दिशा देखील ते ठरवणार आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय, तुम्ही आंदोलन करतायत आणि 12 दिवस झालेले अजून तोडगा निघत नाही। सर 12 दिवस झाले तरी आज निर्दयी सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। एक वेळेस झाले सरकारने आमच्या प्रतिनिधी मंडळाला बोलावलं होतं, परंतु चर्चेमधून काही निष्फळ झालेलं नाही। आज पुन्हा सरकारने बोलावलेलं आहे आमच्या प्रतिनिधींना। आम्हाला अपेक्षा आहे की आज आमच्या मागण्या मान्य करतील। सर आमच्या खूप बेसिक मागण्या आहेत, कॉन्स्टिट्युशनल डिमांड आहेत आमच्या। काय आम्ही शिक्षण मागते, आमच्या खूप सिंपल मागण्या आहेत। काय मागण्या आहेत? फर्स्ट म्हणजे जो सरकारने 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी जो GR काढला आहे तो GR आमचा शिक्षणाचा अधिकार नाकारत आहे। अप्रत्यक्षपणे आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारत आहे। कसं? जर हॉस्टेलला जर 30 वर्षाचा विद्यार्थी जर ऍडमिशन तुम्ही देत नसाल तर जर एखादा विद्यार्थी जर PhD करत असेल तर तो विद्यार्थी PhD कुठून करणार? जर त्याला हॉस्टेलला जर ऍडमिशन मिळत नसेल आणि जर PhD करणारे जर मेंदू आमच्या समाजामध्ये जर डेव्हलप होत नसतील तर आमच्या समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास कसा होणार? सर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण पाहिलं शहराच्या ठिकाणी जेवढे आदिवासी हॉस्टेल आहेत ते सर्व आदिवासी हॉस्टेल हे शहरापासून फार लांब आहेत, मध्यवर्ती ठिकाणी नाही। त्यामुळे मुलांचा जाण्या येण्याचा खर्च आणि वेळ प्रचंड जातो, त्यामुळे मुलांचा ड्रॉपआउट वाढतो। तिसरी गोष्ट म्हणजे सरकारने जो आता DBT सिस्टम सुरू केलेली आहे त्या DBT सिस्टममुळे 3 महिन्याचे पैसे मुलांचे एक वेळेस हातामध्ये येतात आणि जर 11वी 12वीचे लहान मुलं असतील तर त्या पैशाचा गैरवापर होतो आणि मग काय होतं तर मुलांना खायला पैसे राहत नाही, मुलं फक्त एक टाइम जेवण करतात, एक टाइम उपाशी राहतात। आज आदिवासी समाजामध्ये मुलींमध्ये अॅनिमियाचं प्रमाण वाढत आहे, महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण वाढत आहे। जर मुलींना एक टाइमचं जेवण जर उपाशी राहत असेल तर मग सरकारने एकीकडे म्हणायचं आम्ही आदिवासींचा विकास करत आहे, तर आदिवासींचा विकास कसा होणार? आज आमच्या जर मुली एक टाइमच जर जेवत असतील तर अॅनिमियाचं प्रमाण हे मुलींमध्ये वाढणारच आहे। त्यामुळे आमची या मागण्यांपैकी एक मुख्य मागणी आहे की सरकारने जे हे DBT सिस्टम लागू केलेली आहे ती DBT सिस्टम रद्द करावी आणि पुन्हा जी पूर्वीसारखी मेस सिस्टीम होती ती मेस सिस्टीम सुरू करावी। आणि या मागण्यांमध्ये अजून एक महत्वाची मागणी आहे की आश्रमशाळेमध्ये जो गडचिरोलीमध्ये सरकारच्या हलगर्जीपणामुळे, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जे आमच्या 3 भगिनींचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी रुपयाचं कंपन्सेशन द्यावे आणि इथून पुढे जर अशी कोणती घटना घडली तर त्यांना 1 कोटी रुपयाचं कंपन्सेशन दिलं जाईल हे सरकारने घोषित करावे। त्याचप्रमाणे अजून आमची एक डिमांड आहे की ज्या आश्रमशाळेमध्ये सेंट्रल किचन सिस्टीम सुरू केलेली आहे त्यामुळे कित्येक 80-100 किलोमीटर जर जेवण तयार होत असेल आणि ते आमच्या मुलामुलींपर्यंत पोहोचत असेल तर ते अन्न खूप वेळेचं झालेलं असतं। त्यामुळे आम्हाला गरम गरम त्याच हॉस्टेलच्या ठिकाणी गव्हर्नमेंटने अन्न सुरू करावं ही आमची एक मागणी आहे। त्याचप्रमाणे सर अजून एक महत्वाची मागणी म्हणजे जे पेसा भरती गव्हर्नमेंटने सुरू केली, 100% रिझर्वेशननी पेसा भरती लावली, परंतु आमच्या त्यातील काही विद्यार्थ्यांना आज कामावरून काढून टाकलेले आहे। म्हणजे सरकारने 1 वर्षापूर्वी त्यांना कामावरती घेतलं, परंतु आज तो प्रश्न सरकारच्या सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना सरकारने त्यांना कामावरून काढून टाकलं। म्हणजे एकीकडे बोगसांना सरकार मानवतेच्या तत्वावरती त्यांना नोकऱ्यांवरती ठेवतं, परंतु आमच्या
अधिकारावर आमच्या अधिकारामुळे नोकऱ्यांना लागलेल्या सरकारी सिस्टीमनुसार नोकऱ्याला लागलेल्या लोकांना सरकार एक वर्षानंतर नोकऱ्यांमधून काढून टाकतं. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. तसं आपण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकलेल्या आहेत आणि याच मागण्या घेऊन हे सर्व विद्यार्थी जवळपास 12 दिवसांपासून आंदोलन करतायत. सरकारने अद्यापर्यंत तोडगा काढलेला नाहीये. आज संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत तोडगा निघेल अशा पद्धतीची एक अपेक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे आणि जर तोडगा निघाला नाही तर या पुढच्या काळात अधिक तीव्र हे आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलाय. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.